नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी केम पी स्टडीमध्ये. तर मित्रांनो, आज आपण 10 सप्टेंबर व 11 सप्टेंबरच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर मित्रांनो, या सर्व चालू घडामोडी MPSC पोलीस भरती, तलाठी भरती, सर्व सरळ सेवा भरती यांच्यासाठी मित्रांनो अतिशय उपयुक्त आहेत. तर मित्रांनो, कंटेंट जर आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, पहिला प्रश्न आहे, 2025च्या ICC महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करेल? तर मित्रांनो, याचं आयोजन भारत आणि श्रीलंका हे दोन देश करतील. तर ICC महिला विश्वचषक 2025 दिनांक 30 सप्टेंबर 2 ते 2 नोव्हेंबरपर्यंत चालेल. तर ठिकाण आहे भारत आणि श्रीलंका. संस्करण आहे 13वे आणि भारताची कर्णधार आहे हरमनप्रीत कौर. नंतरचा प्रश्न आहे, गिधाडाच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर मित्रांनो, आसाम राज्याने गिधाडाच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल सुरू केले आहे. नंतरचा प्रश्न आहे, US ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी मिळविले आहे? तर मित्रांनो, कार्लोस अल्कराज स्पेन याने एकेरी विजेतेपद मिळवले आहे. तर US ओपन 2025 बद्दल पहा, कोण विजेते आणि उपविजेते आहेत. पुरुष एकेरी विजेतामध्ये कार्लोस अल्कराज स्पेन या देशाचा आहे आणि उपविजेता जेनिक सिन्नर इटली या देशाचा आहे. तर महिला एकेरी विजेता आयर्ना सबालेका बेलारुस या देशाची आहे आणि उपविजेता अमांडा अमानिसेवा अमेरिका या देशाची आहे. तर पुरुष दुहेरी विजेता मार्सेल ग्रोनोल्सन स्पेन या देशाचा आहे आणि उपविजेता होरासिओ जेब्सलोस हा अर्जेंटिनाचा आहे. तर महिला दुहेरी विजेता ग्रेबिएला डाब्रोवेस्की कॅनडा देशाची आहे आणि उपविजेता एरिना राउटलिफ ही मित्रांनो न्यूझीलंड या देशाची आहे. प्रश्न 4 आहे, छोट्या उपग्रहांना प्रक्षेपित करणारा भारत इस्रोचे दुसरे अंतरिक्ष केंद्र कोणत्या ठिकाणी बनवणे चालू आहे, जे 2026 मध्ये पूर्ण होईल? तर मित्रांनो, हे कुलसेकरपट्टिनम तामिळनाडू येथे सुरू आहे. तर प्रश्न 5 आहे, सप्टेंबर 2025 मध्ये भारत कोणत्या वैश्विक नेटवर्कचा सदस्य बनला आहे? तर मित्रांनो, भारत हा हेल्थ AI ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क GRN याचा सदस्य बनला आहे. प्रश्न 6 आहे, सप्टेंबर 2025 मध्ये द चोला टायगर्स अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ प्रकाशन करण्यात आले, त्याचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, याचे जे लेखक आहेत अमिश त्रिपाठी आहेत. प्रश्न 7 आहे, सप्टेंबर 2025 मध्ये विश्व स्पोर्ट्सवेअर ब्रँड मित्रांनो याचे स्केचर्सचे नवे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत? तर मित्रांनो, याचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत मोहम्मद सिराज. प्रश्न 8 आहे, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने प्रगत गुप्तचर उपग्रह ओफेक 19 तर मित्रांनो पहा ओफेक 19 लॉन्च केले आहे कोणत्या देशाने? तर इस्रायल या देशाने मित्रांनो ओफेक हे प्रगत गुप्तचर उपग्रह लॉन्च केले आहे. प्रश्न आहे 9, कोणत्या देशाने mRNA टेक्निकवर आधारित एंटरोमिक्स नावाची जगातील पहिली कॅन्सर व्हॅक्सिन विकसित केली आहे? तर पहा मित्रांनो, mRNA टेक्निक वापरून आधारित एंटरोमिक्स ही नावाची जगातील पहिली कॅन्सर व्हॅक्सिन विकसित कोणी केली आहे? तर रशिया या देशाने मित्रांनो विकसित केली आहे ही व्हॅक्सिन. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 10, भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनले आहेत CP राधाकृष्णन. हे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते सध्या. तर पहा, CP राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली आहेत. तर त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे सुप्रीम कोर्टाचे रिटायर्डचे जज आहेत. तर ती मित्रांनो B सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली आहेत. प्रश्न 11 आहे, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला गेला? तर मित्रांनो 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला गेला. तर याची थीम आहे डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे. तर प्रश्न 12 आहे, सप्टेंबर 2025 मध्ये पुरुष हॉकी आशिया कप 2025 कोणी जिंकले आहे? तर 2025 ची मित्रांनो पुरुष हॉकी आशिया कप 2025 ही भारत या देशाने जिंकली आहे. तर पुरुष हॉकी आशिया कप 2025 बद्दल पहा, विजेता आहे भारत 4थी वेळेस.
तर उपविजेता आहे दक्षिण कोरिया आणि याचे आयोजन स्थळ आहे राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बिहार. तर सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे अभिषेक नाईन भारत आणि सर्वश्रेष्ठ गोलकीपर आहे किम जे ह्योन दक्षिण कोरिया. नंतरचा आपला प्रश्न आहे प्रश्न 13वा. सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय सेनाने कोणते ऑपरेशन राबवून उत्तरी भारताच्या पूरग्रस्त क्षेत्रात 6,000हून अधिक लोकांना वाचविले आहे? तर मित्रांनो, सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय सेनाने आपल्या ऑपरेशन राबवून कोणते भारताचे जे पूरग्रस्त क्षेत्र आहे उत्तर भारताचे तर 6,000हून अधिक लोकांना वाचविले आहे? तर मित्रांनो, ते ऑपरेशन आहे ऑपरेशन राहत. प्रश्न 14वा पहा. भारताची राष्ट्रीय साक्षरता दर 2011 मध्ये 74% वाढून 2023-24 मध्ये किती झाली आहे? तर मित्रांनो, ही झाली आहे 80.09. नंतरचा आपला प्रश्न आहे सप्टेंबर 2025 मध्ये मोहम्मद इरफान अली पुन्हा एकदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर मित्रांनो, सप्टेंबर 2025 मध्ये मोहम्मद इरफान अली हे गुयाना या देशाचे पुन्हा एकदा राष्ट्रपती झाले आहेत. तर नंतरचा आपला प्रश्न आहे चीनच्या जिनिंगमध्ये आयोजित 18वे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड IESO 2025 मध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत? तर मित्रांनो, चीनच्या जे जिनिंगमध्ये जे आयोजित आहे 18वे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड यामध्ये भारताने 7 पदक जिंकले आहेत. प्रश्न 17वा आहे कोणत्या भारतीय चित्रपट निर्मात्याने 82वे व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये मित्रांनो सर्वश्रेष्ठ निर्देशकचा पुरस्कार जिंकला आहे? तर मित्रांनो, हा पुरस्कार जिंकला आहे अनुपर्णा रॉय यांनी. तर यांच्याबद्दल पहा. अनुपर्णा रॉय व्हेनिस चित्रपट महोत्सवच्या इतिहासामध्ये बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला चित्रपट निर्माता ठरली आहे. तर सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या चित्रपटासाठी हा मित्रांनो पुरस्कार यांनी जिंकला आहे. तर हा चित्रपट मित्रांनो मुंबईमध्ये 2 प्रवासी महिलांच्या जीवनावर आधारित आहे. तर पहा मित्रांनो, अतिशय चांगल्या चालू घडामोडी अतिशय दर्जेदार प्रश्न काढलेले होते आणि सर्व पोलीस भरती तलाठी भरती MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, कंटेंट जर आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.